आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मालवणमधील बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला अटक। चेतन पाटीलला सिंधुदुर्ग पोलीस आज कोर्टात हजर करणार। चेतन पाटीलला काल कोल्हापूर पोलिसांकडून अटक। शिल्पकार जयदीप आपटेच्या कल्याणमधील घराबाहेर सुरक्षा वाढवली। शिल्पकार जयदीप आपटे अद्याप फरार, तर पोलिसांकडून जयदीप आपटेचा शोध सुरू। महाविकास आघाडीच्या उद्या होणाऱ्या जोडेबारो आंदोलनाला मुंबई पोलिसांची अद्यापही परवानगी नाही। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेसंदर्भात उद्या मवियाकडून जोडेबारो आंदोलन। राज्यात तिसरी आघाडी होण्याची शक्यता। संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यात पुन्हा पुण्यात बैठक होणार। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या मतदारसंघात आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा। नागपूर जिल्ह्यातील 12 मतदारसंघांपैकी फक्त काटोलमध्ये जनसन्मान यात्रा। काटोलमधून पवार गटाचे अनिल देशमुख आमदार। नागपुरात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम। रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार। शरद पवारांनी केंद्र सरकारची Z+ सुरक्षा नाकारली। आपल्याला वेगळ्या सुरक्षेची गरज नसल्याचं पवारांकडून स्पष्ट, तर खासगी वाहनासह गाडीत 2 सुरक्षा रक्षक ठेवण्यास पवारांनी नकार दिल्याची सूत्रांची माहिती। शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंतांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। सार्वजनिक पाणी पुरवठ्याचा प्रश्न विचारताच सावंतांनी शेतकऱ्याची चौकात काढली। शेतकऱ्यांची अवकात काढणं म्हणजे स्वतःची अवकात दाखवण्यासारखं। तानाजी सावंतांना मुख्यमंत्री अवकात दाखवणार आहेत का? तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची टीका।